ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका जबरदस्त टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. इकडे आपण पाहिलंय की या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे ज्या वेळेला अस्मिताच्या बाळाचं बारसं आहे आणि त्याच वेळेला प्रियाने मात्र आता बॉम्ब फोडायचं ठरवलंय. प्रियाने चिठ्ठी पाठवलेली आहे ती म्हणजे आपण स्वतः प्रेग्नंट असल्याची आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने मालिकेचा आता इकडे खूप मोठा मोठा आता टर्निंग पॉईंट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता ज्या वेळेला प्रिया चिठ्ठी पाठवते त्यावेळेला बारसं चालू आणि घरामध्ये एकाच वेळेला ज्या वेळेला प्रियाच्या प्रेग्नन्सीची बातमी तर आले, पण त्याच वेळेला अजून आता मोठं सत्य अश्विनने सांगितलंय. अश्विनने मुळातच ते बाळ आपलं नाही आहे असं आता ठामपणे इकडे प्रूव्हसुद्धा केलेलं आहे. नक्की काय घडलंय, प्रियाचे धाबे या सगळ्यामुळे कसे दणाणलेले आहेत, प्रिया या सगळ्यामध्ये कशी काय अडकलेली आहे, नक्की काय घडले सविस्तरपणे पाहू. प्रेक्षकांनो, आपण आता पाहिलंय की प्रिया तिकडे चिठ्ठी लिहित आहे आणि प्रिया चिठ्ठीमध्ये सांगते की मला तुझी खूप आठवण येते आणि आता सगळ्यांना एकदा भेटते असं झालंय, कारण मी प्रेग्नंट आहे. तुला अश्विनने सांगितलं तर नसेल, अर्जुन आणि चैतन्याला पण मी सांगितलं होतं, पण माझं बाळ त्या घरामध्ये यावं असं कसं वाटेल ना तुम्हाला त्यांना, म्हणून त्यांनी आता तुम्हाला हे सांगितलेलंच नाही आहे. आणि त्यानंतर प्रियाला अजूनही माहीत नाही आहे की सायली आता प्रेग्नंट आहे ते, पण तिच्यावरती आता मात्र मोठा बॉम्ब पडणार असतो. इकडे आता अस्मिताच्या बारशाची तयारी चालू आहे आणि घरामध्ये बरेच दिवस असं सगळं वातावरण विचित्र विचित्र आहे आणि त्यामुळे अस्मिताच्या बाळाचं बारसं करण्याचा निर्णय आता सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्यावरती प्रताप आता सांगतोय, हे बघा सगळ्या नातेवाईकांना वगैरे बोलवायचं आहे आणि छानपैकी धूमधडाक्यामध्ये बारसं आता करायचं आहे. अस्मिता आता सांगायला लागते, मला काय वाटतं माहिती आहे का, माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा आता बोलवूया का. यावरती प्रताप म्हणतो, बरोबर आहे, बोलवूया ना. अगं त्यांनी काय केलंय, त्यांनी आता तुझं काही हे नाही केलेलं आहे. हा सचिनसोबत तू आता नातं जरी तोडलं असलंस तरी कुठेतरी मात्र आता ते तुझे सासू सासरे आहेत आणि आता त्यांना त्यांच्या नातवाच्या बारशाला जर यायचं असेल तर आपण त्यांना अडवायचं नाही आहे. आपण त्यांना या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरीसुद्धा बोलवायचं आहे. असं म्हटल्यावरती अस्मिता आता इकडे अश्विनला सांगायला लागते, तू एक काम कर ना, तू माझ्या सासू सासऱ्यांना जाऊन आता आमंत्रण देशील का. यावरती अश्विन म्हणतो, हो ताई. त्यावरती अस्मिता सांगते, अरे मी फोन केला असता पण त्यांचा फोनच लागत नाही आहे, मलाच कळत नाही आहे आणि मी आता शेजारी कॉल केला होता त्यावेळेला ते म्हटले की घर बंद आहे. म्हणजे अजूनही घर बंद आहे का, मला कळत नाही. अश्विन तू एक काम करशील का, तू एकदा जाऊन येशील का. म्हणजे आता जरी सचिनने मला फसवलं असलं ना तरी त्यांनी कधीही माझ्या विरोधात असं काही केलं नाही, त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आहे. पण अस्मिताला माहीत नाही आहे की सचिनने या सगळ्यामध्ये ते घर विकलेलं आहे आणि ते घर विकून आता इकडे म्हणजे त्याचे पैसे उडवलेले आहेत आणि त्यामुळे मग आता प्रताप म्हणतो, हो जा तू लवकरात लवकर त्यांना आता आमंत्रण देऊन ये, काहीही झालं तरी ते आपले व्याही आहेत. प्रतिमा म्हणते, हो बाळाला बापाचं नाही पण आजी आजोबांचं तर आता प्रेम मिळालंच पाहिजे. असं म्हटल्यावरती अश्विन आता तिकडे जायला निघालेला आहे आणि इकडे आता सगळी सगळी तयारी चालू आहे. ती म्हणजे म्हणजे आता सगळ्या या म्हणजे बारशाची. तोपर्यंत प्रियाने चिठ्ठी लिहिली आणि प्रिया विचार करते, एकदा का ही चिठ्ठी या घरच्यांच्या हातात पडली ना की इतके सगळे इमोशनल फूल आहेत ना, इतके सगळे मूर्ख आहेत ना की धावत पळत मला या जेलमधून सोडवायला येतील आणि काहीही झालं तरी सुभेदारांचा वारस हा जेलमध्ये वावरावा किंवा जेलमध्ये वाढावा हे आता कोणालाच वाटणार नाही आहे आणि त्यासाठी ही कल्पी कल्पी घरच्यांशी भांडेल आणि येईल माझ्याकडे. बरं आता इकडे सगळी तयारी चालू आहे ती म्हणजे बारशाची. काय काय करायचं, कसं कसं करायचं आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे महिपत साक्षीला कॉल करतोय. साक्षीला कॉल करून महिपत म्हणतो, अगं साक्षी मी घरी आलोय, तू आहेस तरी कुठे, अगं ये की इकडे. असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते, अण्णा माझी ट्रीटमेंट चालू आहे. यावरती ते म्हणतात, काय केलेस काय तू. यावरती ती सांगते, तुम्ही सचिनला विचारा. आता अण्णा फोन ठेवतो आणि तो म्हणतात, तू सांगतोयस तिला विचार, ती सांगते तुला विचार, काय चाललंय काय तुमचं. आणि त्यावेळेला सचिन सांगतो, अण्णा तुम्ही शांत राहा, मी तुम्हाला सांगतो नक्की तिने काय केलंय ते. खरं तर हा निर्णय तिने काही मला विचारून घेतलेला नाही आहे, तिनेच निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे मी काही ह्याच्यात इंटरफेअर करू शकत नाही आहे आणि खरं तर मला तिचा निर्णय पटला आहे सुद्धा. आणि यावरती मग आता अण्णा सांगायला लागतात, अरे हो पण निर्णय काय आहे
ते तर सांगशील की नाही? आणि त्यावरती तो सांगायला लागतो तिने प्लास्टिक सर्जरी केली. इकडे महिपतला 440 व्होल्टचा झटका बसलाय. काय बोलतोयस? प्लास्टिक सर्जरी आणि ती कशासाठी? आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे सचिन, प्लास्टिक सर्जरी केलेली आहे कारण आता हा चेहरा तिचा कुणाला ओळखू येऊ नये म्हणून अण्णा. अण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका. आता साक्षी इकडे आपल्यासोबत राहू शकते. तुम्हाला कळतंय का? म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला भीती होती की तिच्या चेहऱ्यामुळे तिला पोलीस कधी पकडतील, काय करतील, तिच्यावरती कसं हे करतील सांगू शकत नाहीये ना. आणि त्यामुळे आता ती असा चेहरा घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येईल ना, की काहीही झालं तरी तुम्ही काय, मी काय, पोलीस काय, अर्जुन काय, सायली काय तिला ओळखू शकणार नाहीयेत. आणि त्यामुळे काय होईल माहिती आहे का? ती आपल्यासोबत उघड माथ्याने राहू शकेल. यावरती महिपत म्हणतो, "चला, हे ठीक आहे, पण पूर्ण चेहरा बदलेल ना तिचा?" यावरती तो म्हणतो, "अण्णा, तुम्ही ओळखू शकणार नाही इतका चेहरा बदलेल." अण्णा म्हणतात, "ते ठीक आहे रे, पण आपल्याला तिची ओळख किंवा बाकी सगळं पण हे करायला पाहिजे ना." यावरती तो म्हणतो, "तुम्ही चिंताच करू नका. सगळं तिचं नवीन पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं वेगळ्या नावाने करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी तिच्याशी लग्न केलं ना एकदा, की आता तिला स्वतःचं हक्काचं खरं नाव मिळेल ना. तिच्या नावाच्या पुढे आता सचिन दीक्षित लागेल आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका." यावरती महिपत म्हणतो, "अरे, पण तिच्याशी लग्न करत असताना तुला आता पहिल्या बायकोचं लग्नाचं काय?" यावरती तो म्हणतो, "झालंय, माझी डिव्होर्सची केस फाईल आहे. पण आता या सगळ्यामध्ये डिव्होर्सची केस फाईल केली असली तरी आता ती लोकं माझ्याकडे पोटगी मागतायत." अण्णा म्हणतात, "किती पोटगी पाहिजे? तू काय कर माहिती आहे का? फक्त आणि फक्त हे लग्न मोड. हे लग्न मोडलंस ना, तुला जितका पैसा पाहिजे तितका पैसा मी ओततो. त्याला किती पोटगी पाहिजे तेवढी पोटगी मी देतो. पण माझ्या साक्षीला कधी अंतर देऊ नकोस, वचन दे मला." यावरती तो म्हणतो, "नाही अण्णा, कधीच नाही. माझं साक्षीवरती प्रेम आहे. मी तिला का अंतर देईन? तुम्ही नका चिंता करू. मी आता साक्षीला कधीच अंतर देणार नाहीये." असं म्हटल्यावरती महिपत आता सांगायला लागतो, "ठीक आहे, तुला जितकी पोटगी पाहिजे तितकी पोटगी तू आता माझ्याकडून घ्यायची आणि एकदाचा हा मॅटर संपवून टाकायचा." सचिन आता भलताच खुश झालाय. चला, हा म्हातारा खुश झालाय ना, म्हणजे आता माझं काम सोपं होईल. मुळातच या सगळ्यामध्ये आता घर विकलंय, तो पैसा आलेला असतो, ह्याच्याकडून पैसा घ्यायचा, पोटगी तर द्यायची नाही, उलट त्यांच्याकडूनच सुभेदारांच्याकडूनच पैसे उकळायचे. हा आता प्लॅनिंग इकडे त्याचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे तो मनातल्या मनात एकदम खुश झालाय. चला, काहीही झालं तरीसुद्धा आता आपल्याला कोणत्याही प्रकारे पैशाचं टेन्शन काही राहिलं नाही आहे आणि एकदा का साक्षीने आता पूर्णपणे आपलं हे बदललं, की त्यानंतर मग आता लगेचच या सगळ्यामध्ये आपल्याला कुणीही हे करू शकत नाही आहे, की साक्षीसोबत लग्न केले म्हणून अडकवू शकत नाही. त्याचे सगळे आता थॉट क्लिअर झालेले आहेत. बरं, तो अश्विन आता अस्मिताच्या घरी जाऊन आलेला आहे आणि तो आता सगळ्यांच्या समोर आला आणि तो सांगतो, "मी एक तुम्हाला शॉकिंग न्यूज सांगणार आहे." आणि त्यावरती अस्मिता म्हणते, "काय झालं?" "अश्विन, तू गेला होतास ना माझ्या घरी, मग काय झालं?" अश्विन म्हणतो, "अस्मिताताई, त्याच्याचबद्दल मी तुला सांगायला इकडे आलेलो आहे. तुला माहिती आहे का, मुळातच या सचिनने काय केलंय? अगं, तुझं घर आता कोणाला तरी विकलंय." अस्मिता म्हणते, "काय बोलतोयस तू?" यावरती तो सांगायला लागतो, "हो, मी ज्यावेळेला तिकडे गेलो होतो ना, तेव्हा तिथले मूळ मालक तिथे होते आणि त्या मूळ मालकांना मी विचारलं, की तुम्ही इथे कसे?" त्यावरती ते सांगतात, "सचिन दीक्षित यांनी हे घर आम्हाला विकलंय." आणि त्यावरती अस्मिता सांगायला लागते, "मग माझे सासू-सासरे कुठे आहेत आणि ते कुठे गेलेत?" यावरती तो म्हणतो, "अगं, तेच तर मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण खरंच मला माहीत नाहीये, की तुझ्या सासू-सासऱ्यांची त्यांनी आता कुठे आणि कशी रवानगी केली." अस्मिताला तर आता 440 व्होल्टचा झटकाच बसलाय आणि त्यानंतर कल्पना म्हणते, "काय मुलगा म्हणायचा, किती नतद्रष्ट मुलगा आहे, की आता आपल्या आई-वडिलांना कुठे घेऊन गेलाय, काय घेऊन गेलाय, हे तर आपल्याला काहीच माहीत नाहीये." आणि यांनी या सगळ्यामध्ये त्यांना आता खरंच कुठे नेऊन ठेवलंय. "अश्विन आणि अर्जुन, तुम्ही शोध घ्याल का?" अर्जुन म्हणतो, "काळजी करू नकोस अस्मिताताई. हे बघ, मी त्याला आता शोधून काढेन, ते कुठे आहेत ते. तू नको चिंता करूस. हा सचिन आहे ना, इतका खालच्या पातळीला गेला असेल ना, की आपल्या आई-वडिलांसोबत असं वागतो. बरं, ते जाऊ दे. सगळी बारशाची तयारी झाली." बरं, तोपर्यंत प्रियाने चिठ्ठी आता दिलेली आहे त्या बाईकडे आणि ती सांगते, "प्लीज, मी प्रेग्नंट आहे. ही चिठ्ठी माझ्या घरच्यांच्यापर्यंत पोहोचवाल का प्लीज?" यावरती ती बाई म्हणते, "हो, तुला माहिती आहे का, म्हणजे आता तुझी जाऊ
तुझ्या आश्रमातली ती मुलगी, अगं ती पण प्रेग्नेंट आहे. आणि यावरती आता मात्र प्रिया म्हणते, काय बोलतेस तू? नाही नाही, ती कशी असू शकते प्रेग्नेंट? अगं प्रेग्नेंट तर मी आहे. आणि त्यावेळेला मग आता ती सांगायला लागते, नाही नाही, कसं आहे माहिती आहे का, मला हे सगळं कसं समजलं. आणि त्यावरती ती आता सांगते, प्रिया नाही नाही, असं नाही होणार, तू काहीतरी चुकीचं बोलतेस. अगं प्रेग्नेंट तर मी आहे. असं म्हणत प्रिया तिचं बोलणं काही ऐकूनच घेत नाहीये. पण त्यानंतर प्रिया विचार करते, नाही नाही, ही सायली जर का प्रेग्नेंट असेल ना, तर याचा वापर करून घेऊ का मी? म्हणजे आता तिला एका आईचं दुःख कसं कळेल, हा आता ट्रॅक वापरते काय? असं म्हणत प्रिया स्वतःशीच खुश झाले. मग त्यानंतर इकडे आता प्रिया विचार करते, ही चिठ्ठी जाईल तेव्हा जाईल. मी आता फोनच करते आणि फोन करून या कल्पीला आता इमोशनली अशी ब्लॅकमेल करीन ना, की ही कल्पी मला धावत पळत इकडे न्यायला पाहिजे. म्हणजे एक नातवंड तिकडे वाढणार, एक नातवंड इकडे वाढणार, ते काही नाही आहे. आणि प्रिया कॉल करते, पण नेमका आता कल्पनाचा कॉल इकडे उचलते. ती म्हणजे कल्पना पारशाच्या ह्याच्यामध्ये असते आणि त्यामुळे कॉल उचलते ती म्हणजे पूर्णाई. पूर्णाई कॉल उचलते आणि त्यावेळेला प्रिया आता सांगायला लागते, पूर्णाई मी प्रिया बोलते, पूर्णाई मी प्रिया बोलते. अगं तुला माहिती आहे का, मी प्रेग्नंट आहे. मी प्रेग्नंट आहे. सुभेदारांचा वारस आता माझ्या घरामध्ये पोटामध्ये वाढतोय. आणि आता हे बघ, एक वारस तिकडे घरामध्ये आणि एक वारस इकडे जेलमध्ये वाढणार का? पूर्णाई ते काही नाही आहे. तू काहीही कर आणि मला इथून आता घेऊन जा. नाहीतर आता सायलीचं मूल त्या घरात वाढणार आणि माझं मूल इकडे इकडे. अगं तुला कळतंय का, या घराण्याचा वारसाला त्याचा हक्क मिळायलाच पाहिजे. ते काही नाही आहे. मला ह्या जेलमधून सोडव. असं म्हणत मात्र आता ती इकडे मोठाच गहजब करायला लागते. पूर्णाईला कळतच नाही आहे, की आपण हे काय ऐकतोय किंवा आपण हे सगळं काय बघतोय. पूर्णाई आता पूर्णपणे हादरले आणि आता त्याच वेळेला तिला कळत नाही आहे, ही सायली प्रेग्नंट आहे बोलते. घरामध्ये तर तन्वी आहे. सायली इथे कुठे आहे? पूर्णाई एकदम गडबडले आणि त्याच वेळेला ती सांगते, पूर्णाई मला न्यायला येशील ना? सांगशील ना अश्विनला मी प्रेग्नंट आहे. मी प्रेग्नंट आहे. सुभेदारांचा वारस माझ्या पोटात वाढतोय. आणि हे सगळं पाहिल्यावरती इकडे आता पूर्णाईला गरगरायला लागले, तिला मळमळायला लागले, ती खाली कोसळले. आणि त्याच वेळेला बारशाची सगळी तयारी करत असताना सगळेच जण हादरलेत. त्यावेळेला प्रतापने सगळ्यात पहिलं बघितलंय आणि पूर्णाई, पूर्णाई असं ओरडत आता तो तिकडे आलेला आहे. ज्यावेळेला प्रताप आता पूर्णाई, पूर्णाई ओरडत आलाय, त्यावेळेला सायलीसुद्धा तिकडे आलेली आहे. काय झालं पूर्णाई? पूर्णाईला बसवण्यात आलंय आणि त्याच वेळेला बारशाची तयारी पण झाली. मग आता पूर्णाईला विचारण्यात येते, काय झाले पूर्णाई? बोल ना. त्यावरती पूर्णाई सांगते, काय चाललंय? म्हणजे मला प्रियाचा कॉल आला होता. प्रियाचा कॉल येऊन ती आता मला सांगते, की ती प्रेग्नंट आहे. प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळ्यांनाच धक्का बसलाय. आणि त्यावरती ती सांगते आणि ती मला सांगत होती, की सायली प्रेग्नंट आहे. अगं सायली प्रेग्नंट आहे, मग प्रेग्नंट सायली गेले तरी कुठे? काय चाललंय काय तुमचं? तुमच्या आता डोक्यामध्ये काय चाललंय मला काही कळत नाही. आणि त्याच वेळेला प्रताप आता विचार करतोय, काय? प्रिया प्रेग्नंट आहे? सगळ्यांनाच धक्का बसलाय. सायलीला जास्त धक्का बसलाय. आणि मुळातच तिला समजलं कसं, की मी प्रेग्नंट आहे? एकाच वेळेला मालिकेमध्ये आता अनेक टर्निंग पॉईंट आलेले आहेत आणि सायली या सगळ्यामध्ये गडबडले. प्रियाला कसं समजलं आणि प्रिया प्रेग्नंट आहे? इकडे सगळ्यांना धक्का बसलाय. प्रिया प्रेग्नंट आहे म्हणून आनंद करावा, की प्रियाने हा फोन करून पूर्णाईला इतका त्रास दिलाय म्हणून आता या सगळ्यामध्ये दुःख करावं, किंवा प्रिया प्रेग्नंट आहे ती खरं आहे खोटं आहे काय करावं त्यांना काही कळत नाही. पण त्या अश्विन आणि अर्जुन सगळा प्रकार सांगतायत, पण अश्विन सांगतोय ते मूल माझं नाही आहे. माझा त्या बाईवरती काडीचा विश्वासच नाही आहे. कारण आता जी बाई अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करू शकते, ती काहीही करू शकते. असं म्हणत अश्विनने ते मूल आपलं नसल्याचं सगळ्यांच्या समोर ठाम सांगितलं.